गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपला जो वेबिनार आहे तो स्कॉलरशिप संदर्भात मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग, डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आयोजित वेबिनार ऑन स्कॉलरशिप. तर हा जो वेबिनार आहे तो विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप फॉर्म कसा भरायचा या संदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या संदर्भात आहे. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचे जे पॅट्रॉन आहेत ते डॉक्टर मधुकर दाभाडे सर, प्रिन्सिपल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग, तसेच आमच्या विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर देवीदास जाधव सर, HOD इलेक्ट्रॉनिक्स. आजचे जे की नोट स्पीकर आहेत ते डॉक्टर मंदार बर्वे, ते तुम्हाला राजश्री शाहू पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप जे आहे ते इकॉनॉमिकल वीकर स्टुडंट्स आणि ओपन कॅटेगरी स्टुडंट्स या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. तसेच प्रोफेसर यज्ञेश कराकरे आणि प्रोफेसर सिद्धेश जाधव हे SBC EBC फ्रीशिप स्कॉलरशिप संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. आणि S.A. दवाळे सर SC ST VJNT फ्रीशिप स्कॉलरशिप संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. तर आजच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या ज्या काही शंका आहेत स्कॉलरशिप संदर्भात त्याचं सुद्धा निरसन केलं जाईल. आणि विद्यार्थी सुद्धा जे स्पीकर आहेत त्यांच्याशी क्वेश्चन आन्सर करू शकतात. तर हा जो वेबिनार आहे तो म्हणजे कोणत्या वेबसाईटला जायचं आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, प्रिंटआउट काढायचे, फॉर्म कधी भरायचा आहे त्या संदर्भात, तसेच त्याची लास्ट डेट किती आहे, कोणत्या दिवशी फॉर्म कुठं सबमिट करायचा आहे या संदर्भात मार्गदर्शन करत आहे. तर आजचे जे कन्व्हेयर आहेत म्हणजे आमचे विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर देवीदास जाधव सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या संदर्भात 2 शब्द बोलावे. हेडफोन देऊ. गुड मॉर्निंग ऑल. या समाज कल्याणच्या महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्कॉलरशिप शिष्यवृत्त्या याचा फॉर्म भरण्याचा ऑलरेडी सुरू झालेला आहे प्रोसेस. आणि वेळोवेळी आपल्या संस्थेचे मान्य प्राचार्य डॉक्टर दाभाडे सर असतील किंवा ऑफिसचे फॅकल्टी स्टाफ असेल किंवा आपल्या इन्स्टिट्यूटचे कोऑर्डिनेटर्स डॉक्टर मंदार बर्वे सर आहेत, प्रोफेसर सर जाधव सर, प्रोफेसर करकरे सर, हे तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करत असतात तुमच्या व्हॉट्सअपवरून, मोबाईल कॉलवरून किंवा मेसेजेस वरून, ईमेल्स. आणि मागच्या वेळेस एक वेबिनार इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटने अरेंज केला होता ज्याच्यामध्ये मंदार बर्वे सर असतील आणि होते आणि HS पाटील सर होते, ज्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या डेडलाईन आली होती, लास्ट डेट आली होती त्या स्कॉलरशिप, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डेडलाईन आल्या होत्या त्या स्कॉलरशिप, सक्षम आणि मुलींचा आणि एक चॅलेंज्ड स्टुडंट्सच्या, अशा दोन्ही स्कॉलरशिपचं पाटील सरांनी माहिती सांगितलेली होती. आणि त्याचबरोबर बर्वे सरांनी पंजाबराव देशमुख आणि राजश्री शाहू या मेंटेनन्स आणि स्कॉलरशिपच्या इकॉनॉमिकली वीकर स्टुडंटसाठी माहिती सांगितली होती. पण आजचा जो वेबिनार आहे तो सर्वच समाज कल्याणच्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या स्कीम्स आहेत ज्याच्यामध्ये SC ST VJNT OBC SBC त्याचप्रमाणे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन सुद्धा सर्वच मायनॉरिटी
हे सर्व कव्हर होणार आहेत. त्यामुळे सर्वच मुलांना हे केअरफुली ऐकायचं आहे. मी सर्वांचं स्वागत करतो आणि सुरुवातीला आपल्याला डॉक्टर मंदार बर्वे सर, आता जसं आपले प्राध्यापक नरोटे सर कोऑर्डिनेट करतायत हे वेबिनार, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मंदार बर्वे सर, त्यानंतर प्रोफेसर डवाले सर. मंदार बर्वे सर आपल्याला पंजाबराव देशमुख इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी पंजाबराव देशमुख राजश्री शाहू बद्दल माहिती देईल आणि ते आपल्याला वेबसाईटवर कसं लॉग इन करायचं, सर्व चारही सर पण सर वेबसाईटवर लॉग इन कसं करायचं आणि त्याच्यामध्ये अकाउंट ओपनिंग कसं करायचं किंवा माहिती कशी भरायची, कुठले कुठले कागदपत्र लागतात. आता आपल्याला महत्वाची माहिती काय घ्यायची विद्यार्थ्यांना, तर कागदपत्र कुठले लागतात, कसे लागतात आणि त्याच्या काही डेट्स असतात, काही सर्टिफिकेट्स कागदपत्र असतात ते 1 वर्षाच्या पुरती असतात, 2 वर्षापुरती असतात. मग ते रिन्यूड नवीन या वर्षाचे लागतात का वगैरे अशा गोष्टी. कारण आपण कधीतरी मागच्या वर्षी 10वीला वगैरे काढलेलं असेल तर ते आता तो पेपर आता चालणार नाही, त्याला रिन्यू करायला लागेल. ते असे कुठले पेपर आहेत आणि जे पेपर आपल्याकडे एकदा असले की ते कायमचे लागतात, असे कुठले पेपर आहेत हे आपल्याला ओळखायचं, आयडेंटिफाय करायचं. ते सर्व या गोष्टी सर सांगतील आणि तरी तुम्हाला लक्षात नाही आलं तर तुम्ही त्यांना विचारा, म्हणजे आता वेबिनार मध्ये विचारा शक्यतो. आणि समजा आता तुम्हाला विचारायचं लक्षात नाही आलं तर नंतरही सर तुम्हाला आपल्या क्लास टीचर मार्फत किंवा ते डायरेक्टली सरांकडे, माझ्याकडे, कुणाकडेही तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आपल्या ग्रुपवर तुमची क्वेरी टाका. असे तुम्हाला अल्टरनेट खूप आहेत किंवा इतर टीचर आपले आहेत, कुणाकडेही तुम्ही क्वेरी केली तर ते तुम्हाला बरोबर त्या शिक्षकांकडं, अप्रोप्रिएट शिक्षकांकडं, जे कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांच्याकडे तुम्हाला डायरेक्ट करतील. किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर असेल आणि क्वेरी समजा सॉर्ट आउट होणारी असेल तर आपल्या इथले शिक्षक डिपार्टमेंटचे सुद्धा तुम्हाला त्याचा आन्सर करतील. सो तुम्ही कधीही इंटरॅक्टिव्ह राहा. व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा फोन असेल, मोबाईल फोन असेल तो वापरून विचारा. आज सुद्धा वेबिनार मध्ये क्वेश्चन विचारा. समजा वेळेअभावी किंवा तुम्हाला सुचले नाही तरी सुद्धा नंतर तुम्ही विचारू शकता. सो मंदार बर्वे सर इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं माहिती पण देतील, कागदपत्रांची पण, आणि हाऊ टू लॉग इन वगैरे सांगतील. तसंच प्राध्यापक डवाले सर हे SC/ST आणि VJNT या ग्रुपसाठी संबंधित माहिती देतील. म्हणजे सर्व शिक्षक सर्वच माहिती देऊ शकतात, पण सध्या वेबिनार साठी आपण थोडंसं याला सेपरेट आउट केलेलं की हे शिक्षक हे सांगतील, हे कोऑर्डिनेटर ते सांगतील. त्यानंतर प्राध्यापक यज्ञेश सर आहेत, ते ओबीसी या ग्रुप संबंधी, स्कॉलरशिप संबंधी माहिती सांगतील. त्यानंतर प्राध्यापक SR जाधव सर आहेत, ते मायनॉरिटी SBC या ग्रुप संबंधात स्कॉलरशिप फॉर्म वगैरे कसं प्रोसेस करायचं त्याची माहिती देतील. तर मी सगळ्यांचं परत एकदा एक्सपर्ट्स आपल्या वेलकम करतो, विद्यार्थ्यांचं वेलकम करतो. तुमचे पालक बघत असतील तर आणखी खूप चांगली गोष्ट आहे, त्यांनाही तुम्ही याच्यात वेबिनार मध्ये इन्व्हाइट करा आपल्या डिपार्टमेंट तर्फे. म्हणजे तुम्हाला आणि त्यांना, पालकांना मिळून हे जास्त अधिक चांगलं समजू शकेल. तर मी सगळ्यांचं वेलकम करतो आणि सरांना रिक्वेस्ट करतो की वेबिनार चालू करायला इन्व्हाइट करतो सर. थँक्यू.
एक मिनिट. Am I audible now? आहे का? Audible? आज आपण इथं विविध शासकीय शिष्यवृत्ती संबंधी माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत. आज शासनामार्फत सर्व समाज घटकांसाठी विविध स्कॉलरशिप्सचे वाटप केले गेलेले असते. त्यात मुख्यत्वे SC ST VJNT या ग्रुपसाठी तुम्हाला दवाळे सर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच OBC SBC आणि मायनॉरिटीसाठी सिद्धेश जाधव आणि करकरे सर मार्गदर्शन करणार आहेत. Hello, sir. Barve sir. हाँ, Barve sir. बोलो. Sorry to हाँ. interrupt you, but your screen is not visible, sir. Your screen is not visible to us. स्क्रीन विजिबल. स्क्रीन विजिबल नाही म्हणत. Actually, आम्हाला दिसत नाही मोबाईल वरती, याचा अर्थ मुलांना हे दिसत नाही. नाही, स्क्रीनचा असा आहे की कॅमेरा Webcam नाही. एक आहे आणि दुसरा स्क्रीन असतो. तर सर आपल्याला स्क्रीनवर पोर्टल आणि त्याची माहिती दाखवणार आहेत. त्यामुळे कधी कधी स्क्रीन शेअर झाला तर तो तसाच राहिला तरी आवाज आपल्यापर्यंत येईल. त्यामुळं कधी स्क्रीन असेल फक्त तर तो वेबसाईट साठी त्याने ओपन केलेला असू शकतो. पण स्क्रीन विजिबल होत नाहीये सर. जरा आताही नाहीये. म्हणजे खरं म्हणायला गेलं तर म्हणजे तसं दिसत नाहीये. म्हणजे आपण तुम्ही कुठे तुमचा माऊस व्हॅरी होतं ते दिसत नाहीये. खरं म्हणायला गेलं जे की मुलांना कळलं पाहिजे की हॅलो नाहीये सर. फुल स्क्रीन झाला तर हा थोडं आहे, पण मला ते ऑप्शन्स कळत नाही. तुमचा माऊस कुठेतरी व्हॅरी होतोय, पण तुम्ही एक्झॅक्ट करता हे कळत नाहीये. तुम्ही जर सर तुम्ही व्हिडिओ मोड वरती नसाल तरी चालेल. अल्टिमेट काय मुलांना स्क्रीन दिसली पाहिजे. स्क्रीन शेअर झालेली आहे, इथं दिसते ना. आणि तुमचा आवाज पोहोचला पाहिजे सर. हो ना, पण आवाज पण येतो. थोडं झूम झालं पाहिजे, कारण मलाही आणि आवाज येतो. आवाजाबद्दल प्रश्न नाहीये सर, पण तुम्ही जे माऊस वरती समजा ऑप्शन्स व्हॅरी करता, इकडून तिकडे समजा चेंज करता, ते मुलांना दिसणार नाहीये. कारण शेवटीला मुलांना ते कळायला पाहिजे ना की आपण काय करतोय, कुठून कुठला ऑप्शन क्लिक करतो आणि नंतर त्याच्या पुढे काय करतोय. पण स्क्रीन शेअर झाली ना. स्क्रीन दिसत आहे, त्याला तुम्हाला पिन करायला लागेल सरांची स्क्रीन. वेगवेगळे युजर्स स्क्रीन, आता याच्या अगोदरचे युजर होते त्यांची स्क्रीन जर असेल तर ती सगळ्या स्क्रीन पैकी सरांची स्क्रीन तुम्हाला पिन करून घ्यायला लागेल तुमच्या ह्याच्या डिव्हाइसवर, म्हणजे ती स्क्रीन लॉक होईल. आता सध्या आम्हाला सगळ्यांना दिसत आहे सरांची स्क्रीन. प्लीज ते स्क्रीन पिन करून घ्या सर. त्याला क्लिक केल्यानंतर पिन म्हणून येईल, त्याला पिन करा, म्हणजे ती स्क्रीन लॉक होईल. आता आजच्या ह्या स्कॉलरशिप संबंधी माहिती संबंधी मी जी तुम्हाला आज माहिती देणार आहे, तर त्याच्यामध्ये माझ्याकडे आहे डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या 2 स्कॉलरशिप्स. त्यातली पहिली आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना. तर मुलांनो, ही जी योजना आहे ती कोणासाठी आहे? तुमच्या मनात प्रश्न येईल की ही योजना कोणासाठी आहे. तर ही योजना जी आहे, ज्यांची कॅप मार्फत ऍडमिशन झालेली आहे आणि ज्यांना जे जनरल कॅटेगरी किंवा SC BC कॅटेगरी या इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मध्ये जी मुलं येतात त्यांच्यासाठी ही योजना आहे. म्हणजे बरेचदा मला फोन कॉल येतात की सर मी OBC कॅटेगरीतला आहे, मला ही योजना लागू होईल का? तर नाही, त्याची अट अशी आहे की तुम्हाला जर OBC स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप मिळत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही आहात. त्यामुळे ज्यांना कुठल्याच दुसऱ्या स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप मिळत नाहीत अशा जनरल कॅटेगरीतील आणि SC BC म्हणजे मराठा कॅटेगरीतील मुलांसाठी ही योजना सरकारने सुरू केलेली आहे. मग तुमच्या मनात दुसरा प्रश्न येईल की याचे फायदे काय तुम्हाला? तर याचे फायदे असे आहेत की तुमची 50% ट्युशन फी, सगळी फी नाही, ट्युशन फी 50% माफ होते आणि 50% एक्झामिनेशन फी असते ती माफ होते. हे ती तुम्हाला परत मिळते. आता याच्यासाठी बरेच शासन निर्णय शासनाने काढलेले आहेत आणि त्याच्या काही अटी शर्ती पण तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत. आता या कुठल्या कुठल्या अटी आहेत? पहिली अट अशी आहे की तुम्ही महाराष्ट्राचा डोमेसिल असलं पाहिजे, म्हणजे तुमचं डोमेसिल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं असलं पाहिजे आणि इंडियन नॅशनॅलिटीचे तुम्ही असले पाहिजे.
इंडियन नॅशनॅलिटीचे तुम्ही असले पाहिजे. त्याचप्रमाणे तुमची ऍडमिशन ही कॅप अंतर्गत झालेली असली पाहिजे. कॅप अंतर्गत म्हणजे तुम्ही जर का स्पॉट ऍडमिशन घेतली असेल शेवटच्या राऊंडच्या वेळेला तर तुम्ही याच्यासाठी एलिजिबल ठरत नाही. ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही म्हणजे आता आपल्या आयोपीचा विचार करायचा गेला तर आपली एडेड इन्स्टिट्यूट आहे, तर तेथील बोनाफाईड स्टुडंट असल्याचं प्रमाणपत्र तुमच्यासाठी जरुरीचं आहे. डीम्ड युनिव्हर्सिटी किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी याच्यात ऍप्लिकेशन केलेल्या लोकांना ही स्कॉलरशिप मिळत नाही. आणि तुम्हाला जर दुसरी कुठली स्कॉलरशिप मिळत असेल तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही आहात. त्याचप्रमाणे या अकॅडमिक इयर मध्ये तुमचे जर भाऊ बहीण शिक्षण घेत असतील महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये आणि त्यांनी जर हा फायदा घेतला असेल तर जास्तीत जास्त 2 पाल्यांसाठी ही योजना फायदा उपलब्ध करून देत आहे. आता यातील दुसरी अजून एक महत्वाची अट आहे तुमची उत्पन्न किती. तर इकॉनॉमिकली विकर सेक्शन साठी महाराष्ट्र शासनाने 8 लाख रुपये उत्पन्नाची अट ठेवलेली आहे. त्यामुळे तुम्हाला हे तहसीलदाराकडनं सक्षम अधिकाऱ्याकडनं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचे प्रमाणपत्र दॅट इज म्हणजे त्याला इन्कम सर्टिफिकेट म्हणतात ते घ्यावे लागेल. त्याच पद्धतीने तुमचा अटेंडन्स 50% असणे गरजेचे आहे. मागील जर का तुम्ही आता 3rd इयरला आला असाल तर मागील वर्षात तुमचा अटेंडन्स 50% असला पाहिजे. पण ही अट जे नवीन ऍडमिट झालेले स्टुडंट्स आहेत त्याच्यासाठी लागू होत नाही. त्याचप्रमाणे जर का तुम्ही 2 वर्ष फेल झाला असाल कुठलाही कोर्स करत असताना, जर तुम्ही 2nd इयरला असाल आणि त्यात 2 वर्ष तुम्ही फेल झाला असला तर तुम्हाला या योजनेचा कोणताही फायदा घेता येणार नाही. अशी योजना आहे आणि याच्यामध्ये 50% फी तुमची माफ होते. आता याच्यासाठी अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आधार लिंक बँक अकाउंट आणि आधार लिंक मोबाईल फोन असणं फार गरजेचं आहे. तर आधार लिंक या दोन्ही गोष्टी असतील जर तुमच्या तर तुम्हाला या स्कॉलरशिपचं पैसे रिडीम म्हणजे शासनाकडे येणारे पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. बऱ्याच मुलांना हा प्रॉब्लेम असतो की त्यांचं बँक अकाउंटच नसतं आणि ते अप्लाय करतात आणि मग पैसे मिळाले नाहीत म्हणून सांगतात. पण मुळात तो जो SMS येतो तिथनं तो आधार लिंक मोबाईलवर येतो आणि जे अकाउंट आधारशी लिंक आहे बँक अकाउंट त्या बँक अकाउंटवर ते पैसे ट्रान्सफर होत असतात. त्यामुळे ह्या 2 गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत, एक आधार लिंक मोबाईल फोन आणि आधार लिंक बँक अकाउंट. आता हे करत असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी अपलोड करण्यासाठी लागतात. जर तुम्ही आता हे बघा, तुम्हाला पहिल्यांदा महाडीबीटी साईटवर जायला लागेल. महाडीबीटी ही महाराष्ट्र शासनाची साईट आहे, त्याच्यामुळे त्याचं एक्सटेन्शन government.gov.in हे आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप मध्ये जायचं आहे. पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप मध्ये गेल्यानंतर डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन या सेक्शन खाली तुम्हाला जायचं आहे. डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन सेक्शन खाली अंतर्गत गेल्यानंतर तिथं या 2 स्कीमची माहिती दिलेली आहे, राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना. आता हे करत असताना कुठली डॉक्युमेंट्स अपलोड करायला लागतात तुम्हाला. तुम्ही नवीन फ्रेश लॉग इन, जे नवीन मुलं आहेत पहिल्या वर्षात आता ज्यांनी ऍडमिशन घेतलेली आहेत त्यांना फ्रेश न्यू ऍप्लिकंट लॉग इन असतं आणि त्याच्यासाठी कुठली कागदपत्र तुम्हाला लागतात. तर महत्वाचं कागदपत्र म्हणजे 10वीची मार्कशीट ही तुम्हाला जरुरीची असते. जर तुम्ही 2nd इयरला असाल तर 10वीची मार्कशीट आणि प्रथम वर्षाच्या मार्कशीट गरजेच्या असतात. डोमेसिल सर्टिफिकेट तुम्हाला लागतं महाराष्ट्र शासनाचं, जे तुम्हाला अपलोड करायला लागतं. 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा दाखला तुम्हाला लागतो आणि तुमच्या सेल्फ सर्टिफिकेशन लागतं, तुमचं अंडरटेकिंग लागतं की तुमच्या घरातनं 2 पेक्षा जास्त लोकांनी याचा फायदा उठवलेला नाहीये. तुमची ऍडमिशन ही कॅप अंतर्गतच होणं गरजेचं आहे. नॉन कॅप ऍडमिशनला ही सुविधा लागू नाही. त्यामुळे कॅपचं ऍडमिशनचं डॉक्युमेंट जी एक्नॉलेजमेंट कम रिसिप्ट जी असते ती तुम्हाला त्या सोबत जोडायला लागते. अटेंडन्सची अट असते, ती तुमच्या डिपार्टमेंट मार्फत तुमचं अटेंडन्स किती आहे हे तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. ते सर्टिफिकेट तुम्हाला जोडायला लागतं आणि आधार लिंक बँक अकाउंटचे डिटेल्स यामध्ये द्यावे लागतात. ही सगळी डॉक्युमेंट्स जोडल्यानंतर तुमची शिष्यवृत्ती तुम्हाला मंजूर होते आणि त्यातनं तुम्हाला 50% ट्युशन फी माफ होते आणि एक्झामचे पैसे सुद्धा तुम्हाला मिळतात. ही झाली पहिली योजना. दुसरी योजना जी आहे जी परत जनरल कॅटेगरीच्या आणि SCBC कॅटेगरीच्या मुलांसाठी आहे. ती आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना. आता ही योजना सुद्धा डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन यांच्या अंतर्गतच येत असते.
म्हणजे डीटीच्या अंतर्गत येत असते. त्याच्यात 2 पार्ट आहेत. पहिला पार्ट असा आहे की तुमचे वडील जर का नोंदणीकृत मजूर असतील, रजिस्टर्ड लेबर, किंवा तुमच्याकडे अल्पभूधारक असतील, मार्जिनल फार्मर्स, ही 2 सर्टिफिकेट यापैकी कुठलं सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या योजनेतील एका मोठ्या लाभाचा फायदा होऊ शकतो. आणि जर तुमचे वडील अल्पभूधारक किंवा नोंदणीकृत मजूर नसतील पण वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला दुसऱ्या प्रकारे या योजनेचा फायदा घेता येतो. आता पहिल्यांदा जर का तुमचे वडील अल्पभूधारक किंवा नोंदणीकृत मजूर असतील तर काय फायदा होतो, तर तुम्हाला MMRDA, PMRDA, औरंगाबाद सिटी आणि नागपूर सिटी या ठिकाणी जर का तुम्ही हॉस्टेलला ऍडमिशन घेतली असेल, म्हणजे मेट्रो सिटीज मध्ये तुम्ही म्हणा, तर वर्षाला 10 महिन्यासाठी 30,000 रुपये तुम्हाला शासनाकडनं हॉस्टेल मेंटेनन्स म्हणून मिळतात. जर का अदर दॅन मेट्रो सिटीत तुमचं कॉलेज असेल, जसं लोणेरे आहे, तर तुम्हाला 20,000 रुपये 10 महिन्यासाठी शिष्यवृत्ती म्हणून मिळतात, वसतिगृह निर्वाह भत्ता म्हणून मिळतात. हे झालं अल्पभूधारक आणि नोंदणीकृत मजुरांसाठी. आता ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी काय फायदा आहे या योजनेचा, पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा, तर त्यांना MMRDA रिजन मध्ये 10,000 रुपये मिळतात 10 वर्षासाठी, 10 महिन्यासाठी. आणि जर तुमचं इन्स्टिट्यूट म्हणजे जसं आपलं IOP आहे हे MMRDA रिजन मध्ये नाहीये, आणि जर तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर 8,000 रुपये 10 महिन्यासाठी तुम्हाला, म्हणजे 8,000 रुपये 10 महिन्यासाठी तुम्हाला शिष्यवृत्ती म्हणून मिळालेली असते. आता याच्यासाठी एलिजिबिलिटी काय आहे, परत बऱ्याचशा एलिजिबिलिटी सेमच आहेत पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसंबंधी. ते म्हणजे तुम्ही इंडियन नॅशनल असणं गरजेचं आहे. नॅशनॅलिटी तुमची इंडियन असली पाहिजे. डोमेसाईल सर्टिफिकेट तुमचं महाराष्ट्राचं असणं गरजेचं आहे. तुम्ही त्या संस्थेचे बोनाफाईड स्टुडंट असणं गरजेचं आहे. हे करत असताना तुम्हाला जर कुठल्या हॉस्टेलमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलेली असेल तर त्या हॉस्टेलचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला याच्यासोबत जोडावं लागतं. तुमची ऍडमिशन कॅप अंतर्गत झालेली असली पाहिजे. तुम्ही कुठल्याही दुसऱ्या स्कॉलरशिप किंवा स्टायपेंडचा फायदा घेतलेला नसला पाहिजे. आणि तुम्हाला 2 अपत्यांपर्यंतच या योजनेचा फायदा घेता येईल. जर 3रं अपत्य असेल किंवा 4थं अपत्य असेल घरातलं तर त्याला या योजनेचा फायदा मिळणार नाही. तसेच तुमचा अटेंडन्स, वर्गातील अटेंडन्स हा 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल. याच्यामध्ये तुम्हाला जे नवीन ऍडमिट झालेले स्टुडंट्स आहेत त्यांना यातनं सूट देण्यात आलेली आहे. आणि जर तुम्हाला वर्षात म्हणजे एका अभ्यासक्रमात 2 वर्षाची गॅप असेल, म्हणजे दोनदा तुम्ही 2 वर्ष फेल झाला असाल तरी या योजनेचा फायदा तुम्हाला देता येणार नाही. या झाल्या त्याच्या कंडिशन्स की ज्याच्यामुळे तुम्हाला फायदा मिळतो किंवा नाही हे तुम्ही तपासून घेऊ शकता. आणि कुठली डॉक्युमेंट्स तुम्हाला लॉग इन केल्यानंतर अपलोड करायला लागतील याची डॉक्युमेंट्स पण सारखीच आहेत. बहुतेक सर्व डॉक्युमेंट सारखीच आहेत. मात्र एक डॉक्युमेंट जास्त आहे ते म्हणजे हॉस्टेलर्स डॉक्युमेंट. जिथं तुम्ही प्रायव्हेट गेस्ट हाऊस किंवा गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस किंवा गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये राहतात येथील हॉस्टेल वॉर्डन कडनं तुम्हाला हे स्कॉलरशिप मिळण्यासाठी हे डॉक्युमेंट किंवा सर्टिफिकेट घ्यायचं असतं आणि ते तुम्हाला अपलोड करायला लागतं. बाकीचे जे अल्पभूधारक प्रमाणपत्र आहे तो तहसीलदारांकडनं प्राप्त करून घ्यायचं असतं. किंवा रजिस्टर्ड लेबर म्हणून सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तहसीलदारांकडनं तुम्हाला मिळतं, ते सुद्धा तुम्हाला अपलोड करण्यासाठी लागतं. बाकी सेल्फ डिक्लेरेशन की तुमचे कुटुंबातील दोघांपेक्षा जास्त लोकांनी याचा फायदा घेतलेला नाहीये हे तुम्हाला सेल्फ डिक्लेअर करायला लागतं. कॅप संबंधित डॉक्युमेंट जे तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेला मिळालेलं असतं ते सुद्धा तुम्हाला अपलोड करायला लागतं. 10वीची मार्कशीट आणि ज्या वर्गात तुम्ही आहात त्याची मार्कशीट, त्याच्यात बरोबर डोमेसिल सर्टिफिकेट महाराष्ट्र शासनाचं हे तुम्हाला अपलोड करण्यासाठी लागतं. ही झाली त्याचे डॉक्युमेंटची माहिती आणि एलिजिबिलिटीची माहिती. हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर स्वतःच लॉग इन करून करायला लागतात. हे सर्व तुम्ही केल्यानंतर परत तुम्हाला दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आधार लिंक मोबाईल नंबर आणि आधार लिंक बँक अकाउंट याचे डिटेल्स सुद्धा त्यामुळे तुम्हाला द्यावे लागतात. तरच या योजनेत मिळणारे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात. आता तुम्ही एकदा ऍप्लिकेशन केल्यानंतर हे ऍप्लिकेशनची स्क्रुटिनी होते संस्था स्तरावर, त्याच्यानंतर DTE स्तरावर आणि त्याच्यानंतर तुम्हाला या योजनेतनं पैसे प्राप्त होतात. ठीक आहे. कोणाला काही माहिती पाहिजे असेल अजून तर विचारू शकता.
करतात. सर बोनाफाईड लागणार आहे का? हो, बोनाफाईड सर्टिफिकेट त्या संस्थेचं लागतं. सर मग पाचव्या वेळी आम्ही आलेलो तेव्हा ते मोरे सर आम्हाला ओरडले की बोनाफाईडची काहीच गरज नाही, कोण म्हटलं बोनाफाईड पाहिजे म्हणून. नाही नाही, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, या योजनेचं जर तुम्ही बघितलं त्याच्यात लिहिलेलं आहे बोनाफाईड सर्टिफिकेट पाहिजे म्हणून. तुम्हाला मी वेबसाईटवर दाखवू का तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेटचं? हे बघा इथं सी मध्ये बघा, ऍप्लिकंट शुड बी बोनाफाईड स्टुडंट ऑफ इन्स्टिट्यूट अँड ऍडमिटेड फॉर प्रोफेशनल अँड टेक्निकल कोर्सेस. सर मग आधीच फॉर्म भरलेला आहे मग. नाही बोलले. आता शासनाच्या त्या निर्णयामध्ये तर म्हणलेलं आहे बोनाफाईड, पण तुम्हाला ते सर्टिफाय करत असतील ना, स्टुडंट सेक्शन सर्टिफाय करत असेल, त्यामुळे जोडलं नाही तरी चालू शकतं की नाही विचारायला लागेल त्यांना. पण शासनाच्या निर्णयामध्ये तर म्हणलेलं आहे बोनाफाईड स्टुडंट पाहिजे. सर आणि फॉर्म भरून झाला. ठीक आहे, मी परत एकदा प्राचार्यांशी बोलतो आणि तुम्हाला सांगतो या विचार. तुम्ही मला फोन करू शकता, माझा फोन नंबर आहे ना तुमच्याकडे? नाही सर. तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटचे आहात? इलेक्ट्रॉनिक्स. EHTC. हा, मग तुम्हाला माझा नंबर तुमच्या सरांकडनं मिळेल, तुम्ही मला पर्सनली फोन करू शकता, मी तुम्हाला परत एकदा चेक करून सांगतो. चालेल सर. हा बोला, अजून काही शंका? सर आणि आता बोनाफाईड लागेल ना आपल्याला, मग आम्ही कधी येऊ कॉलेजला घ्यायला? तर कॉलेज तर अजून सुरू नाही, पण मुलं येऊन घेऊन जातात. तुम्ही कुठे राहता? ढालकाठीला, महाडच्या पुढे. जवळच तुम्ही राहता, तुम्ही येऊन जाऊन घेऊ शकता. चालेल, कधी आलं तर. आता कॉलेज चालूच असतं ना 10:30 ते 5:30. ओके सर. अजून काही शंका? डॉक्युमेंट्स कुठली पाहिजे असेल? पंजाबराव देशमुख याच्यासाठी जास्त डॉक्युमेंटची गरज असते, ती म्हणजे अल्पभूधारक आणि रजिस्टर्ड लेबर. हे जर सर्टिफिकेट मिळाले तर तुम्हाला 20,000 मिळतात. दुसरी एक शंका मुलं काय विचारतात, सर आमच्याकडे उत्पन्नाचा दाखला आणि मला 20,000 नाही मिळाले, त्याच्यासाठी तुम्हाला 8,000 रुपये मिळतात. जर उत्पन्नाचा दाखला 8 लाखापेक्षा कमी आहे तर तुम्हाला जो फायदा होतो तो तुम्हाला फक्त 8,000 रुपये मिळतात, नाहीतर 20,000 रुपये मिळतात जर अल्पभूधारक किंवा रजिस्टर्ड लेबर जर तुम्ही असाल, तुमचे वडील तर. आणि परत ही योजना आता तुम्ही म्हणाल की हॉस्टेलचं चालू नाही, तर हॉस्टेलचं सर्टिफिकेट कसं काय मिळणार? जोपर्यंत हॉस्टेलचं सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही, ही एक आहे. पण जर तुम्ही प्रायव्हेट एखाद्या ठिकाणी राहत असाल तर तेथील घरमालकाबरोबर जे तुमचं अग्रीमेंट केलेलं आहे त्याची कॉपी सुद्धा तुम्ही जोडली तरी चालते. ठीक आहे, विचारतो क्वेश्चन आन्सर बोलत नाही मी तेच थांब. हॅलो, आता आपल्याला सर यज्ञेश करकरे सर केमिकल डिपार्टमेंटचे हे फॉर्म कसा भरायचा या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर ते तुम्ही व्यवस्थित हे करून घ्या. हा, सर्वच कॅटेगरीच्या मुलांना उपयोगी आहे तो. त्याचबरोबर जे काही क्वेश्चन आन्सर असतील तर ते सुद्धा तुमच्या त्यामध्ये सॉल्व्ह होतील, की बाबा विद्यार्थ्यांचा मेन प्रॉब्लेम असा आहे की फॉर्म कसा भरायचा. वेबसाईटला महाडीबीटी वेबसाईटला गेल्यानंतर फॉर्म कसा भरायचा हे आता तुम्हाला स्क्रीनवर सर दाखवत आहेत.
शेअर करायची. हॅलो हॅलो, इज एम ऑडिबल टू ऑल? गुड मॉर्निंग ऑल. वेदर I'm sharing some videos for you people so you can easily go through once and have a look, have a visual what you can experience to how to fill a form. So can you move ahead? Just see the hardly 10 to 15 videos. If you have any queries, then raise after what you can this virtual link. Thank you. व्हिडिओ ऐकायला येतो? चालू आहे. फॉर्म कसं मराठीत सांगितलं नाही. मराठीतच चालू आहे. मराठीत चालू. आवाज ऑडिओ काम करू लिंक शेअर करतो मुलांना. आपल्या संस्थेचे ऑफिस सुप्रिटेंडंट श्रीयुत अंकुश मोरे सर आपल्याला या संदर्भात ऑफिसमधले जे कागदपत्र किंवा काय असतील याच्यावर मार्गदर्शन करणार आहेत. तर मोरे सर जॉईन होतील. तर मोरे सर जॉईन झाल्यानंतर मग करकरे सर आपल्याला वेबसाईट कसं त्याचं फिल करायचं, वेबसाईटमध्ये काय काय ऑप्शन्स असतात आणि त्याची माहिती देतील. तर आपण अगोदर मोरे सरांकडे जॉईन होऊया. हा सर, जॉईन झालोय मी सर. प्रथमतः मी आपले जे ऑफिस सुपरिटेंडंट आहेत मोरे सर यांना वेलकम करतो या वेबिनार संदर्भात. आणि विद्यार्थ्यांच्या ज्या काही शंका आहेत त्या शंकाचं पण सर निरसन करतील. आणि मोरे सरांनंतर परत करकरे सर व सिद्धेश जाधव सर हे प्रेझेंट करतील. आणि करकरे सरांनी काही महत्वाचे व्हिडिओ आहेत तर ते व्हिडिओ सुद्धा मी शेअर करणार आहे व्हॉट्सअपवर. तर मी मोरे सरांना विनंती करतो की त्यांनी माहिती द्यावी. मोरे सर. हॅलो हॅलो, हा बोला सर. हा बोला ना. काय आपल्याला काय माहिती पाहिजे विचारा ना सर. हॅलो हॅलो,
हा, विद्यार्थ्यांना काही शंका आहेत का? त्यांनी विद्यार्थ्यांनी शंका विचारावेत बोनाफाईड संदर्भात वगैरे. विचारा सर. हा, विद्यार्थ्यांनी सर बोनाफाईड कसे मिळवायचे, कुठून घ्यायचे, ऑफिसमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट करा असं आम्ही सांगितलेलं आहे त्यांना. हॅलो तर सर. त्या संदर्भात सांगा, ऑफिस मधले जे डॉक्युमेंट आपल्याला द्यायला मोरे सर. लागतील ना ते त्या संदर्भात. हा बोला बोला बोला. हॅलो मोरे सर. हा बोला. मोरे सर. हा, एसबीसी, ईबीसी, फ्रीशिप आणि स्कॉलरशिप याच्यामध्ये काय काय फरक आहे आणि कुठले कुठले भत्ते मिळतात त्याच्याबद्दल थोडंसं जरा मार्गदर्शन करा. पुढचं ईबीसी का? हा, ईबीसी, एसबीसी, मायनॉरिटी आणि फ्रीशिप आणि स्कॉलरशिप यामध्ये नक्की एक्झॅक्टली काय फरक आहे आणि त्यांना कुठले कुठले भत्ते मिळतात ते सांगा फक्त. हॅलो. हा ईबीसी. हॅलो, तुम्ही एक लक्षात घ्या, आपल्याला स्कीम ज्या आहेत, हॅलो, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि त्याचे पहिलं जे आहे ते आपण डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन जे आहे काय त्यांच्या अंडर ईबीसी. हा, म्हणजे ईबीसी म्हणजे पंजाब, हॅलो, राजेश शाहू महाराज. हा, दुसरे मायनॉरिटी आणि हॉस्टेल मेंटेनन्स अशा 3 स्कॉलरशिप ज्या आहेत त्या डीटीच्या अंडर येतात आपल्याकडे. हे एक झाले. आणि दुसरं सोशल जस्टिस डिपार्टमेंट. सोशल जस्टिस डिपार्टमेंटकडे अनुसूचित जाती, अनुसूचित जातीच्या स्कॉलरशिप आणि फ्रीशिप मिळतात. आणि तिसरं आहे ओबीसीच्या स्कॉलरशिप मिळतात. ओबीसीला स्कॉलरशिप आणि फ्रीशिप त्याचं पण एक वेगळं टॅब आहे त्याच्यामध्ये. अशा 3. आणि एसबीसी साठी, व्हीजेएनटी साठी अशा स्कॉलरशिप आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप आहेत. आपल्याला कुठच्या स्कॉलरशिपची माहिती पाहिजे? हॅलो सर, मायनॉरिटीची सांगा. मायनॉरिटी स्कॉलरशिप बद्दल जरा डिटेल इन्फॉर्मेशन द्या. मायनॉरिटीची अल्पसंख्याक शिष्य होती. मुस्लिम, शीख, हॅलो, जैन, पारसी अशा ज्या काही 7 मायनॉरिटी कॅटेगरीच्या आहेत त्यांच्यासाठी ती स्कीम आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय पाहिजे? त्याचं उत्पन्न मर्यादा 8 लाखापर्यंत आहे आणि त्याचं मायनॉरिटीचं डिक्लेरेशन द्यावं लागतं. आणि लक्षात आलं का? मायनॉरिटीचं डिक्लेरेशन द्यावं लागतं. सर, मायनॉरिटीसाठी कुठले कुठले सर्टिफिकेट्स लागतात फॉर्म भरायला मायनॉरिटी स्कॉलरशिप साठी? मायनॉरिटी स्कॉलरशिपसाठी, हॅलो, मायनॉरिटी स्कॉलरशिपसाठी एक तर उत्पन्न दाखला लागेल. उत्पन्नाचा दाखला लागतो. आणि ते विद्यार्थी मायनॉरिटी आहेत त्याच्याबद्दलचं एक डिक्लेरेशन लागतं त्याला. उत्पन्न दाखला आणि मायनॉरिटी डिक्लेरेशन. आणि बाकीचे तुमचे पहिल्याच वेळेचे भरणं असेल तर 10वीचं मार्कशीट लागेल त्याला. आणि लिव्हिंग सर्टिफिकेट लागेल. मायनॉरिटी असल्याबद्दल दाखला लागेल. एवढी तर कागदपत्र लागणार आहे. सर, मायनॉरिटी सर्टिफिकेट जे आहे ते म्हणजे स्कॉलरशिप ते भरण्यासाठी लिंक कुठं प्राप्त होऊ शकते? म्हणजे कुठली लिंक आहे की ज्याच्यावरती मायनॉरिटी? बघा, महाडीबीटी पोर्टल आहे. महाडीबीटी पोर्टल, त्या महाडीबीटी पोर्टल वरती तुमचं वरती डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन हे जे आहे त्याच्यावर तुम्हाला ते लिंक प्राप्त होईल. ते महाडीबीटी पोर्टलवर डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन जे विभाग जे दिलेले आहेत ना पोर्टलवरती, विभाग दिलेले आहेत त्याच्यामध्ये डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन हा एक विभाग आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मायनॉरिटीची, ईबीसीची म्हणजे पंजाबराव देशमुख आणि राजेश शाहू महाराज यांच्या लिंक उपलब्ध आहेत. सर, फ्रीशिप आणि स्कॉलरशिप याच्याबद्दल थोडस गायडन्स करा. फ्रीशिप, स्कॉलरशिप, आता याच्यामध्ये 2 भाग आहेत बघा. एसटी आणि एसटी हा पण पहिला भाग आहे. एसटी म्हणजे अनुसूचित जाती आणि एसटी म्हणजे अनुसूचित जमाती, बरोबर आहे. आता याच्यामध्ये एसटी साठी स्कॉलरशिप मिळण्यासाठी 2,50,000 रुपये पाहिजे आपल्याकडे. आणि फ्रीशिप मिळण्यासाठी 2 लाखापासून पुढे किती अनलिमिटेड उत्पन्न दाखला असेल तर चालतो त्याच्यासाठी. तसंच ओबीसी साठी 1 लाखापर्यंत स्कॉलरशिप मिळेल आणि 1 लाखापासून 8 लाखापर्यंत ज्यांचं इन्कम आहे त्यांना फ्रीशिप मिळेल. धन्यवाद सर. आणखी काय असेल तर विचारा तुम्ही. विद्यार्थ्यांचे काही शंका असतील तर विचारा. विचारा ना, विचारा डायरेक्ट. हा बोला विद्यार्थी, सर, हा प्रश्न विचारा. बोनाफाईड सर्टिफिकेट घ्यायला अर्ज द्यायला लागतो का? अरे लागेल ना रे बाळा. बोनाफाईडसाठी अर्ज लागणारच ना. कुठलाही डॉक्युमेंट तुम्हाला ऑफिसमध्ये मिळवायचा असेल तर तुम्हाला लागेल ना, अर्ज द्यावा लागेल ना.
आणि तुम्हाला बोनाफाईड कशासाठी पाहिजे? बोनाफाईड कशासाठी पाहिजे? हॅलो, हा सर, छत्रपती शाहू महाराज ह्याच्यामध्ये बोनाफाईड सर्टिफिकेट दिलेले नवीन याच्यात. बोनाफाईड छत्रपती लागतो, बोनाफाईड लागत नाही हो. छत्रपती कशासाठी लागतो? त्याच्यामध्ये बोनाफाईड कुठे इश्यू आहे त्याच्यामध्ये? नाही ना, बोनाफाईड लागत नाही ना. एक मिनिट, बर्वे सर बोलतो. बरोबर सर, बोला. हा, ते ऑनलाईन जे दाखवलेलं आहे ना गव्हर्नमेंटनी त्याच्या GR मध्ये, तर त्यात बोनाफाईड स्टुडंट शुड बी बोनाफाईड ऑफ दॅट इन्स्टिट्यूट असं म्हटलं. बोनाफाईड सर राईट शाहू महाराज लागतो बोनाफाईड का? हा, नाही देतो ना लागत आपण. हा, बोनाफाईड नाही लागत. कशाला लागतो बोनाफाईड? त्याने जर इन्कम सर्टिफिकेट आणि बाकीचं तुमचं फी रिसिट जर अपलोड केली ना तर बोनाफाईड हा, तेच कशाला ना. लागतो? त्याची हे चालते का फक्त आपली अॅक्नॉलेजमेंट कम रिसिप्ट असते, त्याच्यामध्ये आयोगीचं नाम आलेलंच असतं ना. आता फी रिसिप्ट आहे ना, फी रिसिप्ट मध्ये तर दिलेच असणार तो विद्यार्थी. कॅपचं जे आहे ते सर्टिफिकेट चालतं ना त्याच्यावर. हा, कॅपचं पण चालतं ना त्याच्यामध्ये. कॅपचं चालतं ना, बोनाफाईडची गरज नाही सर त्याला. ओके. आणि न्यूली जे करणार आहेत ना रजिस्ट्रेशन, त्यांच्यासाठीच आहे. म्हणजे आपलं राई शाहू महाराज पाहिजे का तुम्हाला? हा, राई शाहू महाराज मला वाटत नाही बोनाफाईडची गरज आहे असेल. बोनाफाईड लागणार नाही, त्यांनी नाही. दाखवलंय गव्हर्नमेंटच्या त्या साईटवर दाखवलं त्यांनी की इट शुड बी बोनाफाईड स्टुडंट ऑफ द इन्स्टिट्यूट. ठीक आहे, तसं कॅप अंतर्गत जेव्हा घेतो त्याच्यात आयोपीचं नाव येतच ना ऑलरेडी. हो ना, कॅप मध्ये येतं. त्याशिवाय आपण जे रिसिट अपलोड करतो त्यांची फी रिसिट, त्याच्यामध्ये पण येतं ना. आपल्या लॉगिन मध्ये करतो ना, आपल्या लॉगिन मध्ये करतो. हो हो हो, नाही त्यांचे विद्यार्थ्यांच्या लॉगिन मध्ये करू शकतात ना ते. हा, ठीक आहे. विद्यार्थी त्यांच्या लॉगिन मधून अपलोड करू आणि शकतात. पिंक रिसिट वर पण आयोपीचं नाव आहेच ना ते अपलोड करण्यासाठी. अपलोड करायच लागेल, कारण तुम्हाला फीचे तपशील जर द्यायचं असेल तर तुम्हाला पिंक रिसिट अपलोड करावंच लागेल ना. हा, त्याच्यावर आयोपीचं नाव आहे, इट इज सफिशियंट. थोडक्यात सांगू का, ते आपल्याकडे जे पिंक रिसिट आहे हे तो विद्यार्थी वर्गात शिकतोय ते त्याच्यावरती येतच ना उचित. हो हो, ठीक. हा, त्याच्यामुळे मला वाटत नाही सर बोनाफाईडची गरज नाही लागणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे. ओके. ओके. अजून काही विद्यार्थ्यांची शंका असतील तर विचारा. धन्यवाद सर. हा सर, एक काय माहितीये का, विद्यार्थ्यांना एक पहिली जाणीव करून द्यायला पाहिजे की त्यांनी कुठचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत काय. तर पहिली गोष्ट काय माहितीये का, की मुलं पिंक रिसिट अपलोड करत नाहीत बघा. त्यांचं आपल्या रिसिट जिथे ऍडमिशन अपलोड करायचे ना तिथे पिंक रिसिट अपलोड करत नाही. तर ते काय करतात, त्यांचे बँकेत जे पैसे भरले आहेत ना त्याची रिसिट अपलोड केलेली आहे, ते चालणार नाही ना आपल्याला. ते बरेच मी आता पाहिलं पोर्टलवरती, बऱ्याच मुलांनी काय केलंय, त्यांनी बँकेमध्ये जी फी भरलेली आहे ना त्याची रिसिट अपलोड केली आहे, ती चालणार नाही. आपल्याला पिंक रिसिट अपलोड करावं लागेल. हॅलो. हा सर, बोला. हा, आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का, तुमच्या ऍडमिशनची रिसिप्ट जी असते आपली कॅप आयडी, तर मुलं बऱ्याच वेळा काय करतात माहितीये का, सुरुवातीला जे रजिस्ट्रेशन केलं आहे ते रजिस्ट्रेशनच्या आयडी जोडतात. ते तर चालणार नाही आपल्याला. आपल्याला जिथे ऍडमिशन आपलं कन्फर्म झालं आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये ती रिसिप्ट त्यांनी अपलोड करायला पाहिजे. हा, कन्फर्मेशन आहे इन्स्टिट्यूट मध्ये कन्फर्मेशन ना, ती रिसिप्ट त्यांनी अपलोड करायला पाहिजे. बरं, आता पाहतोय आपण तर बऱ्याच मुलांचे असे रजिस्ट्रेशन सुरुवातीचे जे रजिस्ट्रेशन आहे ना त्याची रिसिप्ट त्यांनी अपलोड केलेली आहे. तसं न करता त्यांनी आपल्याकडे इन्स्टिट्यूट मध्ये जे कन्फर्मेशन झालंय ते कॅप आयडी म्हणून त्यांनी अपलोड करायला पाहिजे सर. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. आणि अजून काही क्वेश्चन? मोरे सरांनी खूप महत्वाची माहिती दिली. धन्यवाद मोरे सर. परत एकदा मी रिपीट करतो की जे तुम्ही सुरुवातीला ऍडमिशनला फॉर्म भरण्याला रजिस्ट्रेशन करतात तो फॉर्मची रिसीट अपलोड करायची नाही. तुमचं ऍडमिशन झालं, कॅप मधून कन्फर्म झालं तर कन्फर्मेशनची रिसीट जोडायची. म्हणजे तुम्हाला बोनाफाईडची गरजच नाही, कारण तुम्ही कुठं ऍडमिट झालेला ते त्याच्यावर येतं कॅप रजिस्टरच्या कन्फर्मेशनवर. आणि दुसरं म्हणजे फी भरता ते बँकेची रिसीट जोडायची नाही. त्याच्यानं कळत नाही बँकेतनं कुठं तुम्ही पैसे ट्रान्सफर केले. ते तुमच्याकडे पिंक रिसीट असते कॉलेजची, म्हणजे ते एक समजतं की तुम्ही या कॉलेजचे विद्यार्थी आहात. मग बोनाफाईडची तुम्हाला गरज राहणार नाही. तर मोरे सरांनी अत्यंत महत्वाचं त्यातलं, कारण प्रोसेसिंग मध्ये येणाऱ्या अडचणी, फॉर्म तर आपण भरतो पण प्रोसेसमध्ये ते पास होत नाहीत, त्याच्यासाठी महत्वाचं अत्यंत सांगितलेलं आहे. तर पिंक रिसीट आणि कॅप फॉर्म भरायचा आहे आपल्याला. मोरे सरांनी फार महत्वाची इन्फॉर्मेशन सांगितली.
बोलायचं हा काही विचारायचं असेल तर विचार. हॅलो हा बोला सर. हॅलो बोला. सर ते बोला, सर. शेवटचे अंडरटेकिंग जे असतं विद्यार्थ्यांकडून अंडरटेकिंग शेवटचं घेतो प्रतिज्ञापत्र त्याच्या फॅमिली विषयक फॅमिलीच्या विषयक एक शेवटचं अंडरटेकिंग आपण घेतो. तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मुलं अर्धवट ते फॉर्म भरतात आणि त्याच्यामुळे तो परत येतो आपल्याकडे फॉर्म. काय तर तो विद्यार्थ्यांना तो फॉर्म आहे ना त्यांना विद्यार्थ्याच्या पालकांना एकूण किती अपत्य आहेत आणि त्या विद्यार्थ्याचा नंबर प्रत्येक ठिकाणी टाकायला पाहिजे व्यवस्थित. नाही तर अर्धवट असेल तर ते आपल्याला परत आपल्याला लॉगिनला येऊन पडतो तो अर्ज. ते बघायला लागेल. आणि दुसरी गोष्ट सर अशी आहे की मार्कशीट आपण अपलोड करतो मार्कशीट. तर समजा पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे तर फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरचे दोन्ही मार्कशीट त्याने अपलोड केल्या पाहिजे. पण ते तिथे टॅब एकच येतो अपलोड करायला. तर त्यांनी काय करायचं एकाच कागदावरती दोन्ही मार्कशीट घ्यायच्या आणि ते झेरॉक्स काढून ते अपलोड करावं लागेल. म्हणजे दोन्ही मार्कशीट त्या दिसतील आपल्याला एकाच पेजवरती. नाहीतर मुलं विद्यार्थी काय करतात समजा सेकंड इयर ऍडमिशन घेतलंय मग फर्स्ट इयरची ते मार्कशीट अपलोड करत नाहीत डायरेक्ट सेकंड सेमिस्टरचे अपलोड करतात. तसं न करता फर्स्ट आणि सेकंड असे एकाच पेजवरती झेरॉक्स घ्यायचे आणि अपलोड करायचे. म्हणजे तो विद्यार्थी गेल्या वर्षी पहिल्या सेमिस्टर आणि दुसऱ्या सेमिस्टर मध्ये त्याला काय मिळालंय ते आपल्याला समजेल त्याच्यातून. अजून काही शंका आहेत का विद्यार्थ्यांच्या? सर एक मिनिट, बर्वे सरांची काहीतरी शंका आहे. हॅलो, ते डीए स्टुडंटना डायरेक्ट सेकंड इयर डायरेक्ट ऍडमिशन आलेल्या स्टुडंटना स्कॉलरशिप मिळते का असं त्यांची हो शंका आहे. मिळते ना सर, मिळते सर्वांना मिळते सर. नाही 11वी-12वी करून आलेले आहेत आणि सेकंड इयरला ऍडमिशन घेतली. 12वी करून आलेले जे लोक आहेत आणि त्यांना डीएला ऍडमिशन मिळाले त्यांना मिळते. फक्त फर्स्ट इयरला मिळणार नाही. फर्स्ट इयरला नाही मिळणार. फर्स्ट इयरला नाही मिळणार. ओके, थँक्यू. आता याच्यामध्ये सर मला थोडंसं मगाशी सांगायचं राहिलं, आपले जे वेगवेगळे स्कॉलरशिप आहेत ना त्याच्यात थोडंसं मला सांगायचं होतं की एससी साठी एससी एसटी त्यांचे वेगवेगळे हे आहेत सर. ते तुम्ही जर महाडीबीटी पोर्टलवर बघितलं ना तर प्रत्येकाचे वेगवेगळे हे दिलेले आहेत लिंक त्यांनी, तिथे जाऊन तुम्हाला आपल्याला करावं लागेल सर. कारण मुलं काय करतात माहितीये का, ओबीसीचा विद्यार्थी एसबीसी मध्ये करतो, एसबीसी विद्यार्थी ओबीसी करतो, त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं विद्यार्थ्यांचं. तर त्यांना जे कॅटेगरी आहे हे बघा सर, फॉर्म भरत असताना त्यांनी एकदा उत्पन्न टाकलं ना आतमध्ये, आता ओबीसी विद्यार्थी आहे त्यांनी एकदा उत्पन्नाच्या बॉक्स मध्ये टाकलं तर ऑटोमॅटिक तो त्याला जी स्कॉलरशिप लागू होते त्याच्यामध्ये जात होतो. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं उत्पन्न ओबीसी विद्यार्थी आहे आणि ओबीसीच्या लिंक मध्ये जाऊन त्याने उत्पन्न 1 लाख रुपये 1,98,000 टाकलं तर तो बरोबर तो स्कॉलरशिपच्या याच्यामध्ये जातो, बरोबर की नाही. पण तो त्याचं उत्पन्न जर समजा 4 लाख असेल तर ऑटोमॅटिकली तो फ्रीशिप मध्ये जातो. म्हणजे ते ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये ती स्कीम निवड करते ती. तर मोरे सरांनी सांगितलं आहे की तुम्ही ज्या कॅटेगरीला अर्ज करताय तीच कॅटेगरीला अर्ज करा. ओबीसी असेल तर ओबीसीलाच करा, एसबीसी ला करू नका. उत्पन्न जे आहे ते ऍज इट इज टाका. ह्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या काही शंका असतील का, आहेत का? बरोबर सर. हा ठीक आहे सर. तर जे स्कॉलरशिप संदर्भात जे मार्गदर्शन करणारे सर आहेत म्हणजे SR जाधव सर आणि यज्ञेश करसरे, हे ओबीसी एसबीसी साठी आहेत. तर SR जाधव सरांचा फोन नंबर आहे 9145461079. यांचे नंबर मी नंतर व्हॉट्सअप करणारच आहे विद्यार्थ्यांसाठी. तर मी मोरे सरांना धन्यवाद देतो की त्यांनी बरंच प्रश्नांचं हे निरसन केलेलं आहे. त्याचबरोबर आता सध्या आपले आदरणीय प्राचार्य सर श्री डॉक्टर मधुकर दाभाडे सर हे आपल्याला आता मार्गदर्शन करतील. तर मी दाभाडे सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. हा येतोय सर, येतोय. ओके.
इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनचे उपस्थित असलेले विद्यार्थी आणि त्याला मार्गदर्शन करणारे सर्व आमचे शिक्षक. आज आपण हा स्कॉलरशिपचा मार्गदर्शनचा कार्यक्रम आयोजित केला इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आयोजित केला आहे. पण मला एक खेदाने नमूद करावं असं वाटतं की प्रथम वर्षाचे आज एनरोलमेंट संख्या आहे 63 इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाची. सेकंड इयर थर्ड इयर मला वाटतं ऍडमिशन संख्या खूप चांगली आहे. नवीन विद्यार्थी पण आले आहेत. पण दुर्दैवाने आज विद्यार्थी मला वाटतं 25-30 सुद्धा नाहीयेत. मला वाटतं हे खूप चुकीचं आहे. जास्तीत जास्त म्हणजे सहभागी होण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे, विद्यार्थ्यांना प्रूव्ह करायला पाहिजे होतं आणि ते होत नाही. आणि तसं जर होत नसेल तर मला वाटतं हे वेबिनारचा काही उद्देशच नाहीये. 10-20 मुलांच्यासाठी आपण हार्डली मला वाटतं 10 शिक्षक आहे, मग किती राहील? 25 जर तुमचे 150 राहत असतील तर जास्त मुलांनी अर्ज करावा हा आपला खरा उद्देश आहे. आणि तो उद्देश जर होत नसेल तर मला वाटतं परत प्रयत्न आहे जास्तीत जास्त मुलांमध्ये उद्या परत कोणतरी येतं आणि सर मला काय करायचं अशा डिफिकल्टी विचारतात. हे मला असं व्हायला नाही पाहिजे. जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हावा. आपण सुद्धा सुरुवातीचा प्रयत्न करायला पाहिजे. मी मुख्याने नरोटे सरांना सांगेल तुम्ही कोऑर्डिनेटर आहात, जास्तीत जास्त मुलांना सहभागी करता येईल, होता येईल हे आपण बघायला पाहिजे. दैवाने ते झालेलं. करायचं सांगायचं तुम्हाला की आपण कोऑर्डिनेटर आहात. आपल्याला आपण जर वेबसाईट वरती गेला तर आपल्याला सगळी माहिती मिळते. पण जर प्रश्न विचारता येईल तर तुम्ही मला काय प्रश्न करणार आहात? आपल्याकडे का नाही माहिती याची की नसेल तर मग विद्यार्थी माहिती सांगणार आहात का? नरोटे सर बरोबर आहे? हॅलो. हो सर, ह्याचं रेकॉर्डिंग सर ह्याचं युट्यूब रेकॉर्डिंग केलेलं आहे सध्या आणि ती लिंक आम्ही विद्यार्थ्यांना सर्वांना शेअर करणार आहे. नाही या गोष्टी शिक्षकांना पण माहिती पाहिजे ना. तुम्ही कोऑर्डिनेटर तुम्हीच जर प्रश्न विचारता आवाज मुलांना माहिती असते तरी विचारत असेल आपण याचा वाद जर मी वेळ देऊन वेळेत अर्ज भरतील. तिसरी महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे. आपले जे कोऑर्डिनेटर आहे स्कॉलरशिपच्या रिलेटेड बरोबर सर आहेत का? आहेत सर, इथंच बसले आहेत. देऊ का? सर हॅलो सर. अरे उद्या सर तुमचा आवाज येत नाही. आवाज येत नाही सर. येतो का? आवाज येत नाही सर. येतो का आता? येतो का आता? येतो. आता येतो. हा येतो सर. बर. तर उद्या सकाळी केलेला आरोने चे लोक असणार आहे आणि खास केलेला आहे कारण आता स्कॉलरशिप भरायला सुरुवात होऊन 2 महिने झाले डिसेंबर पासून आणि अजूनही अर्जाची संख्या खूप कमी आहे. आपल्या रिजनची बघितली तर काही मुलांनी अर्ज केलेले नाही आतापर्यंत. त्यांनी सगळे डिटेल पाठवलेले. अतिशय कमी विद्यार्थी संख्येने अर्ज केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट जे अर्ज आलेले आहेत ते पण अजून पोर्टलला तसेच पेंडिंग आहे. दुर्दैवाने ते पेंडिंग नाही राहिलं पाहिजे. आपल्या पोर्टलला जे काही अर्ज असतील ते तुम्ही मोरे सरांना कॉन्टॅक्ट करा. त्यांच्याकडनं ते कोणते अर्ज असतील ते ताबडतोब कसे निकाली निघतील त्यांच्याकडनं निघतील नाही तर तुमच्याकडनं तुम्ही चेक कर आणि लवकरात लवकर निकाली काढा जेणेकरून ते सगळे अर्ज माझ्या पोर्टलला येऊन पडतील आणि मी ते चेक करून ताबडतोब फॉरवर्ड करेन. कारण असं आहे की जर विद्यार्थ्यांनी पहिल्या स्लॉट मध्ये अर्ज केले आणि ते जर मंजूर झाले तर त्यांना लवकरात लवकर पैसे भेटतात. पुढच्या स्लॉट मध्ये अर्ज केले कारण आपल्याला माहिती आहे अकॅडमिक इयर आता संपत आलेलं आहे. मे मध्ये आपलं अकॅडमिक इयर संपणार आहे असं समजूया आपण. ओके. जर मे जून मध्ये अकॅडमिक इयर संपणार असेल तर आपल्याला ही सगळी प्रोसेस अतिशय फास्ट करावं लागणार आहे. आलेला अर्ज आपल्याकडे
पेंडिंग राहिला नाही पाहिजे. मुलाचा अर्ज जास्तीत जास्त मला माहिती चुकीचा असणार आहे. हॅलो, कोण बोलतंय? जरा बंद करा ना. मुलांचे अर्ज आपल्याला करेक्ट करावं लागणार आहे. बऱ्याचशा करेक्शन्स असणार आहे. त्यामुळे परत मुलांच्या पोर्टलकडे अर्ज आपल्याला पाठवावा लागणार आहे. त्यामुळं आपल्या लेवलला आपल्या पोर्टलला अर्ज पेंडिंग राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हा, ठीक आहे. आता बऱ्याच जणांनी स्कॉलरशिपची माहिती सांगितलेली आहे. मी अगदी फास्ट मुलांना लवकरात लवकर शॉर्ट मध्ये कसं समजेल मी तुम्हाला सांगतो आहे. मुलांना जर अर्ज करायचा असेल तर सगळ्यात पहिलं मुलांनी त्या पोर्टलला जायचं, महाडीबीटीच्या पोर्टलला जायचं, नवीन न्यू ऍप्लिकेशनला जायचं, ऍप्लिकंट नेम टाकायचं, युजर नेम तुम्ही ठेवायचा, त्याचा पासवर्ड ठेवायचा, कन्फर्म करायचा पासवर्ड, ईमेल आयडी आपल्याकडे असलं पाहिजे, मोबाईल नंबर असला पाहिजे आणि तो ऑपरेटिव्ह मोबाईल नंबर असला पाहिजे. एक लक्षात ठेवा, मोबाईल नंबर होता कामा नाही करून घेतो नंबर मुलांनी प्राधान्य, कारण त्या मोबाईल वरतीच तुम्हाला सगळं ट्रान्झॅक्शन तुमचं काय चालू आहे ते स्कॉलरशिपच्या बद्दलची माहिती मोबाईल वरतीच येते. त्यामुळे मोबाईल हा चालू असलेला मोबाईल असावा, ईमेल आयडी तुमचा ऍक्टिव्ह असावा, युजर नेम पासवर्ड कधी कधी 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर किंवा 2-4 महिन्यांनी मुलं विचारतात, सर माझा ईमेल आयडी आणि पासवर्ड सांगा, माझा युजर नेम पासवर्ड सांगा. मुलांनो, तुमचा युजर नेम आणि तुमचं युजर आयडी तुमचं पासवर्ड आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आमच्याकडे त्याची असते. त्यामुळे युजर आयडी पासवर्ड तुम्ही एका टेक्स्टात लिहून ठेवा आणि तो तुम्हाला 3 वर्ष आवश्यक आहे. याच युजर नेम आणि पासवर्डनी तुम्हाला लॉग इन करावा लागणार आहे पोर्टलला. नंतर जर तुम्ही उशिरा अर्ज केले तर तुम्हाला उशिरा स्कॉलरशिप मंजूर होईल नव्हे. जर शासनाकडे फंड नसेल तर ते पेंडिंग राहतं, प्रलंबित राहतं. 2-4 वर्षापूर्वी असं झाले, 2-3 वर्ष आलेले नव्हती. त्यामुळे सुरुवातीला जो काही फंड असतो पहिल्या फंडातून आपण ताबडतोब आपला अर्ज जर पाठवला आणि मंजूर करून घेतला तर आपल्याला लवकरात लवकर स्कॉलरशिप मिळेल. हे झालं लॉग इनच्या बाबतीत. लॉग इन झाल्यानंतर मगाशी काही जणांनी विचारलं कुठल्या स्कॉलरशिपला अर्ज करायचा, कुठल्या. आता सर्वप्रथम मी कॅटेगरी वाईज जातो. स्पेशल सर व्हॉइस ब्रेक होतोय तुमचा. व्हॉइस ब्रेक होतोय. सोशल जस्टिस अँड सोशल असिस्टन्स डिपार्टमेंट, SC. येतो आवाज आता? हॅलो, आवाज येतो का? सांगा. हो सर, आता येतो. हॅलो, येतोय ना? ओके. सोशल जस्टिस अँड सोशल असिस्टन्स कुठल्या स्कॉलरशिप आहे ते सांगतो थोडक्यात. SCच्या 2-3 स्कॉलरशिप स्कीम आहे तुमच्याकडे. एक आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. ही स्कॉलरशिप आता याच्यासाठी कोण पात्र असतं? याच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे ते विद्यार्थी पात्र ठरतात स्कॉलरशिपसाठी. गव्हर्नमेंट इंडिया आहे आणि ते अर्ज करतात. सर, आवाज ब्रेक होतोय, परत सांगा. सर व्हॉइस ब्रेक होतोय. येतो का आवाज? येतो आता? हॅलो, हा, आता येतो सर व्यवस्थित. आता येतो सर. तर आता पहिलं डिपार्टमेंट आहे सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स डिपार्टमेंट. म्हणजे हे SCच्या साठी आहे. ओके. SC मध्ये पहिली स्कॉलरशिप आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. ही योजना ज्यांच्या पालकांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी आहे. त्या विद्यार्थ्याने या पोर्टलवरनं या स्कॉलरशिपसाठी अर्ज करायचा आहे. स्कॉलरशिप ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी फ्री शिपसाठी अर्ज करायचा आहे. ओके. आणि त्या फ्री शिपचा आहे पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी अँड एक्झाम फी वेवर स्कीम. ओके. पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी अँड एक्झाम फी ती फ्री शिप म्हणतो आपण त्याला, कंसात फ्री शिप लिहिलेलं असतं. आणि तिसरी एक आहे SCच्या विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने मेंटेनन्स अलाउन्स फॉर स्टुडंट स्टडिंग इन प्रोफेशनल कॉलेजेस.
तर डिप्लोमा हा प्रोफेशनल कोर्स आहे, त्यामुळं मेंटेनन्स अलाउन्स साठी सुद्धा एससी चे विद्यार्थी अर्ज करू शकतात. तर हे 3 स्कीम्स आहे एससी च्या विद्यार्थ्यांसाठी. दुसरी स्कीम आहे ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. आता या ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या 2 स्कॉलरशिपच्या योजना आहे. पहिली आहे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इथे परत ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या विद्यार्थ्यांनी, मुद्दामून सांगतो, त्या विद्यार्थ्यांनी व्होकेशनल एज्युकेशन फी रिइम्बर्समेंट स्कीम साठी अर्ज करायचा आहे. फ्री शिप सीट नाही, तर ही आहे व्होकेशनल एज्युकेशन फी रिइम्बर्समेंट स्कीम. व्होकेशनल एज्युकेशन फी रिइम्बर्समेंट स्कीम साठीच फक्त एसटीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी. तिसरी स्कीम आहे डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या अंतर्गत असणाऱ्या. आता डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या स्कीम आहे? पहिली आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना म्हणजे ती EBC. लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांनी कॅप अंतर्गत प्रवेश घेतलेला आहे तेच विद्यार्थी आता तरी पात्र आहेत. कॅप अंतर्गत ज्यांचा प्रवेश झालेला नाही ते विद्यार्थी पात्र नसणार आहे. कदाचित शासनाने जर लागू केलं तर ते पण विद्यार्थी नंतर अर्ज करू शकतील. त्या विद्यार्थ्यांनी ट्राय करावं, आम्ही त्यांचे फॉर्म फॉरवर्ड करू, जर अप्रूव्ह झाले तर वेल अँड गुड. कारण पूर्वी गेल्या वर्षी कॅपच्या अंतर्गत ज्यांनी अर्ज केलेले नव्हते, जसे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणतो, त्या राऊंडला ज्यांचा प्रवेश झाला त्यांना स्कॉलरशिप ही मंजूर झालेली नव्हती. परंतु या वर्षीचा जर पॅन्डेमिकचा विचार करून शासनाने जर आपल्या अर्जाचा विचार केला तर काही हरकत नाही, तुम्ही अर्ज करू शकता. तर ही आहे EBC ची शिष्यवृत्ती योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना. मला वाटतं या योजनेच्या अंतर्गत जे विद्यार्थी ओपनचे आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी NEWS च्या अंतर्गत सुद्धा प्रवेश घेतलेला आहे ते सुद्धा अर्ज करू शकतील. कारण EWS जी स्कीम आहे त्यामध्ये आपण यावेळेस मराठा कॅटेगरी इन्क्लूड केलेली आहे शासनाने, त्यामुळं त्यांनी या अर्जासाठी, या स्कॉलरशिपसाठी अर्ज करावा. EWS स्कॉलरशिपसाठी, EBCच्या स्कॉलरशिपसाठी किंवा राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना 50% ट्युशन फी आणि 50% एक्झाम फीचा वेवर असतं, म्हणजे तेवढी माफ केली जाते आणि ते पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये मिळतील. इथे परत एकदा अट असणार आहे की 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलं पाहिजे. विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिली माझी रिक्वेस्ट असणार आहे की तुमचं बँकेमध्ये अकाउंट हे तुमच्या आधार कार्डला लिंक झालेलं असावं आणि आधार कार्डला मोबाईल लिंक झालेला असावा. तुमच्या बँकेच्या अकाउंटला सुद्धा मोबाईल लिंक झालेला असावा. हे सगळं लिंक्ड असलं पाहिजे. तुमचं आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँकचं अकाउंट हे लिंक असावं. ते लिंक्ड असेल तर आणि तरच या शासनाच्या योजना डायरेक्ट बेनिफिट तुमच्या खात्यामध्ये येतील, अन्यथा नाही. त्यामुळं सगळ्यात पहिलं हे बघायचं की तुमचं अकाउंट ओपन झालेलं आहे की नाही, व्यवस्थित झालेलं आहे की नाही, लिंक झालेलं आहे की नाही. जर तुम्ही आज लिंक्ड अकाउंट ओपन केलं आणि उद्या परत दुसरं कुठलं तरी अकाउंट ओपन केलं आणि तिथे आधार लिंक नाही केला तर तुमचा आधार हा त्या खात्याला लिंक होत नाही. तो अकाउंट नंबर तुम्ही जर दिला तर अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळं जे अकाउंट नंबर तुम्ही टाकणार आहात ते अकाउंट नंबर आधारला लिंक आहे हे कन्फर्म करा. जर तसं काही नसेल, तुम्हाला आठवत नसेल, तर तुम्ही आजच पोस्टात जा आणि पोस्टात तुमचं पोस्ट बँक अकाउंट ओपन करा, तिथे आधार नंबर लिंक करा. कारण पोस्ट बँक अकाउंट मध्ये स्कॉलरशिपचे पैसे लवकर जमा होतात, हा आमचा अनुभव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्वरित ते करायचं आहे. ही EBC स्कॉलरशिप. दुसरी एक स्कॉलरशिप आहे पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना. आता जे विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहतात त्यांच्यासाठीची योजना आहे. आणि ही योजना आता माहिती नाही आता तुम्ही अर्ज करू शकाल की नाही, पण जर माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला अर्ज करता येत असेल, तुम्हाला तिथे अर्ज टाकता येत असेल, तुमच्याकडे काही डॉक्युमेंट असतील, तुम्ही बाहेर राहतात वगैरे, तर ते किंवा तुम्ही हॉस्टेलची फी भरल्याची पावती तुमच्याकडे असेल तर तुम्ही पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेला अर्ज करू शकता. कारण मी बघितलं की शासनाच्या या स्कॉलरशिपच्या अंतर्गत काही अर्ज आजही प्राप्त झालेले, आता मी बघितलं प्राप्त झालेले, कदाचित ते ऑनलाईन ऑफलाईन झालेलं असेल, ते आले असतील तिथे म्हणून झाले असावे असा माझा अंदाज आहे. परंतु जर करता येत असेल तर तुम्ही नक्की करावा. ही झाली पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना वसतिगृहाच्यासाठी. इथे सुद्धा वसतिगृहात असलेला विद्यार्थी असावा, तो कॅप ऍडमिटेड असावा. आता इथे 2 प्रकारच्या हे आहेत. पहिला प्रकार आहे की ज्यांचे पालक रजिस्टर्ड लेबर आहे
किंवा अल्पभूधारक आहे. अल्पभूधारक म्हणजे काय? कमी शेती असलेलं. कमी म्हणजे किती? 5 एकर पेक्षा कमी. अल्पभूधारकचा दाखला हा तलाट्याकडनं घेऊन तो तहसीलमध्ये जायचा आणि तहसीलमधनं अल्पभूधारकाचं प्रमाणपत्र पालकाचे आपल्या काढायचंय. इथे मी परत सांगतो मुलांनो, पालकाचं प्रमाणपत्र असलं पाहिजे, वडिलांचं प्रमाणपत्र असलं पाहिजे, वडील हयात नसतील तर आईचं असलं पाहिजे, आजोबाचं, चुलत्याचं, एकत्रित कुटुंब असेल तरी पण चालत नाही. बरेच जणांचे अर्ज नामंजूर झालेले आहे पूर्वी, म्हणून आपण आपल्या पालकाचंच प्रमाणपत्र असलं पाहिजे. उत्पन्नाचा दाखला असेल किंवा अल्पभूधारकाचं प्रमाणपत्र असेल ते आपल्या वडिलांचं किंवा आईचं असलं पाहिजे, वडील हयात नसतील तर. तर ज्यांचं जे अल्पभूधारक असतील किंवा जे रजिस्टर्ड लेबर असेल त्यांच्यासाठी शासनाकडनं वर्षाला 20,000 रुपये मिळतात. आणि हे काहीच नसेल आणि उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर मला वाटतं 8,000 की 10,000 काहीतरी 10,000 रुपये तुम्हाला मिळतील. 8,000 रुपये तुम्हाला मिळतील. तर त्यासाठी उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे. जर रजिस्टर्ड लेबर नसतील तर, अल्पभूधारक नसतील तर, आणि हॉस्टेलला राहत असेल आणि आपण ओपन कॅटेगरीचा असेल तर. आता हे झालं पंजाबराव देशमुखचं स्कीम, दुसरी EBC ची स्कीम झाली. आता आपण तिसऱ्या पोर्टलकडे वळूया. कृषी स्कॉलरशिपची योजना ती आहे OBC VJNT SBC डिपार्टमेंटच्या साठी. OBC VJNT SBC डिपार्टमेंट, वेलफेअर डिपार्टमेंट यांच्या अंतर्गत ज्या शिष्यवृत्ती योजना आहे त्या आहे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. आता पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपच्या साठी या कॅटेगरीचे विद्यार्थी कोण पात्र असणार? ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे ते. उत्पन्नाचा दाखला या वर्षाचा असावा, 20-21चा असावा, मागच्या वर्षाचा नसावा. जर ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त आहे, 8 लाखापेक्षा कमी आहे ते विद्यार्थी ट्युशन फी आणि एक्झाम फी वेवर स्कीम साठी अर्ज करू शकतील. मग सगळ्या कॅटेगरीसाठी हेच आहे. VJNT असेल, OBC असेल किंवा SBC असेल, हे सगळे विद्यार्थी ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे ते स्कॉलरशिप साठी, आणि ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त 8 लाखापेक्षा कमी आहे ते ट्युशन फी, एक्झाम फी वेवर साठी अर्ज करू शकतील. दुसरं डिपार्टमेंट आहे मायनॉरिटी डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. आता मायनॉरिटी डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, मायनॉरिटी मध्ये कोण मोडतं? सगळ्यात पहिले मायनॉरिटी मध्ये मुस्लिम कॅटेगरीची मुलं मोडतात. जर काही मुस्लिम OBC असतील आणि OBC अर्ज केला असेल त्यांनी कृपया इथे अर्ज करू नये. मायनॉरिटीसाठी आपण नॅशनल पोर्टल मधनं पण, नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल मधनं पण आपण ओपन केलं होतं. तिथने काही मुलांनी अर्ज केलेले आहेत. तर ज्यांनी NPSच्या अंतर्गत मायनॉरिटीच्या मुलांनी अर्ज केले असतील त्यांनी इकडे अर्ज शक्यतो करू नये. तुम्ही करत असाल तर मेन्शन करा अर्ज केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला एकच स्कॉलरशिप मंजूर करता येईल. आता मायनॉरिटी मध्ये मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, जैन आहे, पारशी आहे, बौद्ध आहे. म्हणजे बौद्ध SC मध्ये आहेत त्यांनी इथे अर्ज करायचा नाही. जर SCच्या अंडर तुमचं ऍडमिशन झालं असेल तुम्ही इकडनं अर्ज करायचा नाही. इथे सुद्धा मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो मी की तुम्ही कॅप ऍडमिटेड कॅन्डिडेट असावं, तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावं. आता इथे मायनॉरिटीच्या मुलांच्यासाठी तुम्हाला एक डिक्लेरेशन द्यावं लागतं. ते डिक्लेरेशन म्हणजे की मी मायनॉरिटी कॅटेगरीमध्ये मोडतो. मायनॉरिटी कंसात मग तुम्ही कॅटेगरी टाकायची. सपोज मुस्लिम असाल, मायनॉरिटी मुस्लिम कॅटेगरीमध्ये मी मोडतो. मी माझ्या पालकाचं उत्पन्न यावर्षी इतकं आहे. तो फॉर्मॅट आहे. तो फॉर्मॅट तुम्ही त्या बॉन्डवरती 100 रुपयाच्या बॉन्डवरती येऊन मायनॉरिटीचं डिक्लेरेशन जमा करायचं आहे. आता डॉक्युमेंट्स काय काय लागतात हे स्कॉलरशिपचे फॉर्म भरत असताना, पहिलं म्हणजे तुम्ही इथे ऍडमिशन घेतलेलं आहे की नाही त्याच्यासाठीच कॅप ऍडमिशनची पावती असावी. कॅप अलॉटमेंट नाही, शेवटची ऍडमिशनची कॅप ऍडमिशनची पावती. तिथं मेन्शन केलं असतं की ऍडमिटेड, अलॉटेड हा कोर्स आणि ऍडमिटेड एवढी फी भरली. तर कॅपची पावती असणं बंधनकारक आहे. ही पावती तुम्हाला 3 वर्ष लागणार आहे. कॅपची रिसिट आम्ही स्टॅम्प करून दिलेली आहे, ती रिसिट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर इथे ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला आम्ही पिंक रिसिट दिली, ती असणं आवश्यक आहे. जातीचा दाखला, नंतर इन्कम सर्टिफिकेट, नंतर कास्ट व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र असेल तर तुम्ही अपलोड करा. ते बंधनकारक तसं नाहीये, परंतु कधी कधी ते मागतात. नॉन क्रिमिलेअरचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. नॉन क्रिमिलेअर असल्याशिवाय तुमचं कॅटेगरीचा अर्ज पुढे जात नाही. ST SC वगळून. आणि जातीचा दाखला तुमचा क्लिअर कट असलाच पाहिजे. उत्पन्नाचा दाखला, 10वीची गुणपत्रिका अपलोड करावी लागते. 10वीची गुणपत्रिका तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे. ह्या प्रामुख्याने हे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील.
आणि लवकरात लवकर तुम्ही अर्ज करा. काही अवघड नाहीये, सोपं आहे. शक्य झालं तर तुम्ही ते अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून संस्थेमध्ये जमा करावी, जेणेकरून आम्हाला व्हेरिफिकेशन करणं सोपं जाईल. विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट असणार आहे, मी बघतो की काही प्रायव्हेट कॉलेजेसने ताबडतोब अर्ज भरण्यासाठी जमा करण्यासाठी मुलं कॉलेजमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर जवळपास असाल एकदा येऊन जा, अर्ज जमा करा, जेणेकरून आम्हाला पण कळेल की तुम्ही अर्ज बरोबर भरला की नाही. आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय आम्हाला करायचे असतात. आम्ही कसं व्हेरीफाय करायचं? डॉक्युमेंटच आमच्याकडे नाही, व्हेरीफाय काय करायचं? त्यामुळे कृपया तुम्ही जर अर्ज केला असेल तर तो अर्ज कार्यालयात येऊन जमा करावा. ठीक आहे. तर माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती असेल की तुम्ही ताबडतोब, पालकांना विनंती असेल की तुम्ही ताबडतोब आता अर्ज भरून टाका, वेळ दवडू नका. धन्यवाद. विद्यार्थ्यांना सरांना काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. सर लाईव्ह आहेत अजून. सरांना विनंती आहे की विद्यार्थ्यांनी जर काही प्रश्न विचारतील तर सर बोला लवकर बोला. मला वेटिंग घे बाहेर माझ्याकडे आहे. कोणाला विचारायचं तर विचारा, काही हरकत नाही. सगळं सांगितलेलं आहे, मला वाटत नाही कोणाला काही शंका असेल. मोरे सरांनी बऱ्यापैकी सरांनी question आपले आदरणीय प्राचार्य डॉक्टर दाभाडे सर यांनी अत्यंत विस्तृतपणे आणि इन डिटेल सर्व प्रोसेस सर्व कॅटेगरीच्या मुलांसाठी सांगितलेली आहे. आणि परत आता प्रत्यक्षात बर्वे सर आणि करकरे सर आपल्याला वेबसाईट ऑन करून पण दाखवणार आहेत. आणि त्याच्यामुळं आपल्या बहुतेक सर्व शंका निरसन झाल्या असं आहे. तरी सुद्धा आपल्याला शंका असतील तर नक्कीच तुम्ही प्राचार्य सर, कोऑर्डिनेटर्स, ऑफिस आणि क्लास टीचर्स, डिपार्टमेंट्स यांना नक्की कॉन्टॅक्ट कधीही करू शकता. आणि सर म्हणतात तसं तुम्ही प्रत्यक्ष येऊन अर्ज देणं गरजेचं आहे. मी सरांचे अत्यंत आभार व्यक्त करतो की सरांनी अत्यंत मोलाचं सरांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. सर मुलं का नाही आले? 30च मुलं का दिसतात? 100 तुमचे 180 मुलं पाहिजे जवळजवळ. 30च मुलं हजर आहेत तरी काय याच? नाही, फर्स्ट इयरच्या प्रामुख्याने फर्स्ट इयरच्या मुलांना शेअर केलं होतं. सर फर्स्ट इयरला 60 मुलं आहे तुमच्या रोल. मी आता माझ्याकडे एनरोलमेंट समोर आहे. 60 पेक्षा जास्त मुलं आहेत आणि 20-25च मुलं आहेत. बाकीचे टीचर दिसतात. हा सर, जॉईन सकाळी 45 होते सुरू झालं तेव्हा. कदाचित नेटवर्क मुळे डिस्कनेक्ट झाले बहुतेक मुलं. आणि काही विद्यार्थी युट्यूबला आहेत सर. युट्यूबला लिंक शेअर केली नाही, युट्यूब तुम्ही नंतर शेअर करायचे ना. 100 एक्सिट झाल्यानंतर शेअर करायचे, अगोदर कशाला? ठीक आहे. ओके, धन्यवाद. ठीक आहे. पुढील मार्गदर्शनासाठी यज्ञेश करसरे आणि SR जाधव सर मार्गदर्शन करतील. तर विद्यार्थ्यांनी थोडा वेळ थांबायचंय. तर आजचा जो कार्यक्रम आहे तो इथं संपलेला आहे. आणि ह्याचं जे रेकॉर्डिंग आहे युट्यूब वर ते सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्या लिंक या प्रत्येक डिपार्टमेंटच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केल्या जातील. त्याचबरोबर तुम्ही जे आपले स्कॉलरशिपचे फॉर्म सबमिशनचे जे कोऑर्डिनेटर आहेत, SR जाधव सर, यज्ञेश करकरे सर, SA दावाळे सर आणि मंदार बर्वे सर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.